नेक्स्ट मध्ये यायचंय. याचा जास्त वेळ मिळणार नाहीये, याची आपण नोंद घ्यायची. दरम्यानचा सामना आहे तो आज दुसरी दिवस रात्र स्पर्धेमधील डे नाईटची स्पर्धा. 8 संघांना प्राथमिक प्राधान्य, एक शिस्तबद्ध आणि एक क्वालिटी असलेली स्पर्धा आपण पाहतोय. या मैदानावरच्या स्पर्धा आपण पाहतो नियमितपणे तितक्याच चांगल्या पाहायला मिळतात आणि आज देखील त्याच खेळाची अपेक्षा सर्व संघांकडून जरूर असणार आहे. पहिला सामना आहे परी 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत स्वर्गीय महेश पाटील 11 बापदेव पाली. या दोन टीमच्या माध्यमातून पहिला सामना आहे. टॉस जिंकत प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि फलंदाजीचं आमंत्रण आहे पालीला. दरम्यान आम्ही चिंचवली संघाचे एक बायकरमॅन खेळाडू अर्थातच कैलास डुकरे यांना विनंती करतो की आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती. कैलास डुकरे या खरं तर मान्यवरांना विनंती आहे की आपण देखील यायचं मंचावरती. आमचे अतिथीगण प्रमोददादा पाटील आपली वाट बघतायत. आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. चला स्पीड अप करा अशी विनंती आहे. ऑल व्ह्यूअर्स आलेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक सारे स्टँड आज आपल्याला इथे पाहायला मिळतील. अतुल शेठ, बाळाराम पाटील, बादल आणि टीटी ग्रुपचा स्टँड. त्यानंतर सौभाग्यवती विज्वालाताई विजय पाटील यांचा देखील आपण एक पनवेल महानगर पालिका नगरसेविका स्टँड पाहतो. आणि त्यानंतर A1 गट्टा ग्रुप तोंडरे स्टँड या स्टँडला आपण इथे पाहतोय. त्यानंतर एक स्टँड आपल्याला वासुदेव हालुराम पाटील माजी सरपंच स्टँड पाहायला मिळेल. असे अनेक सारे स्टँड आपल्याला आज इथे प्रेक्षक वर्गासाठी पाहायला मिळतात आणि चांगल्या नियोजनासह ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला. या मैदानावरती धावांचा पाऊस पडतो खास करून आणि बाउंड्री लाईन जी आहे त्यामध्ये छोटी रनचेस देखील आपण पाहतो बाउंड्रीला आहे. त्यामुळे त्याचा फायदा खास करून फलंदाजांना होतो. परंतु विकेट यावेळेला तशाच प्रकारची मर्यादित विकेट आहे. लिमिटेड एडिशनचं क्रिकेट असणार आहे. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे आहेत, याची आपण नोंद घ्यायची. हॅलो चेक. हॅलो परी 11 साई स्पोर्ट ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित साई चषक 2025 पर्व. पहिला सामना परी 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे विरोधामध्ये बापदेव पाली स्वर्गीय महेश पाटील. दोन टीम्सला आपण पाहतो. टॉस जिंकत उसटणे संघाने आपण इथे पाहतोय फिल्डिंग स्वीकारली. फलंदाजीचं आमंत्रण ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवायचे. शेवटचा अंतिम कॉल असेल बघा पाली संघ. थोडं कॉपरेट करा अशी विनंती आहे. ओपनिंग पेअर मैदानामध्ये आपण पाठवून द्यायचे. चला स्पीड अप करा. अगदी सर्व संयोजक हितचिंतक असतील, आयोजक वर्ग असतील, मग आमचे अजय पाटील असतील, त्यानंतर त्यांच्यासोबत काम करणारे आमच्या आयोजक वर्गांच्या सोबत आपण पाहतो या प्रमोददादा पाटील. या स्पर्धेसाठी आपल्याला भरपूर मेहनत घेताना पाहायला मिळतात. स्पर्धा खास करून आपण जी पाहतो कुमारी साई मच्छिंद्र पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त आहे आणि स्पर्धेचं नामकरण देखील आपल्याला पाहायला मिळेल. साई चषक 2025 एक दमदार पर्व आपल्या सर्वांच्या भेटीला. थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा, या बेधुंद वादळांना कुठला किडारा. मैदान राहिलं नाही त्यात रणांगण बनलंय आणि या रणांगणावरती आज दुसऱ्या रात्रीमध्ये क्रिकेटची आपल्याला धमचाक पाहायला मिळेल. क्रिकेटची बांबू छपरी पाहायला मिळेल. क्रिकेटचं एक घमासान युद्ध पाहायला मिळणार आहे. त्या युद्धासाठी आपण सर्व इथे एकत्रित झालेलो आहोत. प्रत्येकी संघाला आपण पाहतोय 2 रिव्ह्यू आहे. एक वाईट आणि नो यासाठी तुम्ही वापरू शकता आणि रनआउट साठी देखील आपण वापरू शकता. 2 रिव्ह्यू आहेत बा. प्रत्येकी इनिंग साठी ते रिव्ह्यू आहेत. याची आपण नोंद घ्यायची. ऑफिशियलचा कॉल असेल तर मग तो कधीही गृहीत धरला जाईल. घड्याळाची वेळ दर्शवते 5:10 त्यामुळे आता क्लॉक वरती आमचं लक्ष आहे. 5 ओव्हर्स आहेत. 4 ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी आहे. याची आपण इथे नोंद घ्यायची आणि दरम्यान आपण सामना सुरू करायचा आहे. ये संपा सिग्नल गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाउन स्टार्ट नाउ. 3, 2, 1 लेट्स बिगिन.
फर्स्ट बॉल टाकण्यासाठी गोलंदाज अमर हिलाल तयार. समोर विशाल. पहिलाच बॉल अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला असताना लेफ्ट हँडेड बॅट्समन विशाल होते. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलेला स्ट्रोक आपण पाहतो. तिकडे फिल्डर चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन करत असताना चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतं. धाव एक घेतली ॲट अ मोमेंटला. एका धावेनं धावफलक आपण पुढे वाटसरू होताना पाहतोय. टीमची जी धावसंख्या ती जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 1 या अंकावरती. अकाउंट ओपन टीमचं. अमर हिलाल जो आपण पाहतोय गोलंदाज आहे आणि त्यानं सुरुवात केलेली आहे ती म्हणजेच छान. यावेळचा बॉल कट करायचा प्रयत्न. लेमन कट केलाय. चांगला स्ट्रोक. गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट. उज्ज्वलताई पाटील यांच्या स्टँडच्या अलीकडच्या बाजूने सीमारेषा बाहेर येतोय चौकार. सुरुवात केलेली आहे ती म्हणजेच सुंदर सुंदर फटका. कॉपीबुक स्टाईल ना लेमन कटचा स्ट्रोक. बायकर मॅन खेळाडू आहेत रोहित पाटील. डिफेन्सिव्ह क्रिकेट रक्षात्मकरित्या खेळणं पसंत केलंय. त्यांना माहिती आहे की या खरं तर बॉलवरती तास सावध पवित्रा खेळणं महत्वाचं. मेरिटचा खेळ आहे खास करून आणि मेरिटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. मग ऑफ साईडचा बॉल ऑफ साईडलाच मारायचा. लेग साईडचा बॉल लेग साईडलाच मारायचा. चेंडू जर आपल्यासाठी सेफ असेल तर मग त्याच्यावरती आघात करायचा आणि खराब असेल तर मग तो चेंडू जाऊ द्यायचा. एरवी मग डिफेन्स करायचा. याला म्हणतात मेरिटचा खेळ. बॅट्समन अटॅकिंग मोडवरती. आता यावेळेला विशालसाठी हा बॉल आहे पा. अगदी चेंडू वेगानं रिलीज केला होता. गोलंदाजचं वैशिष्ट्य राहिले खास करून की तो ज्या वेळेला गोलंदाजी करतो ना त्यावेळेला खास करून वेगानं बीट करायचा प्रयत्न असतो खेळाडूचा. किती अडचणी आल्या तरी अमर हिलाल मात्र क्रिकेटमध्ये आपण पाहतो की क्रिकेट पासून तो वंचित राहत नसतो. खास करून आपण त्याच्या शूजवरती पाहिलं तर मग तिथून आपल्याला पाहायला मिळेल की थोडीशी जखम तिथे मग त्या शूचा एक कप्पा काढून तिथे आपल्या खरं तर पायाला इजा होऊ नये याकडे आपण त्याला पाहतोय. पाली संघाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी व्हाईट बॉलचा हा इशारा. टीमची धावसंख्या 7 वरून 8 वरती आता आपल्याला पाहायला मिळते. पाली संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय. भानुदास शेठ पाटील, कैलास डुकरे चिंचवली, कमलाकर शेठ ठोंबरे या त्रिमूर्तीला विनंती देखील आहे की आपण देखील मंचावरती यायचं आहे. आपलं स्वागत आहे. यावेळचा बॉल तिकडे अपील जोरदार आहे. पंचांनी बोटावरती उचलून धरली आहे आणि आता मात्र बाद व्हावा लागेल. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम पालीला. रोहित पाटील याच्या खेळीचा अंत. संघांना की जे आपण गाढ परिधान करतो ते मैदानामध्ये करू नका अशी विनंती आहे. आणि 4 कॅमेरासह ही स्पर्धा आहे पा. 4 कॅमेरासह स्पर्धा आहे त्यामुळं मग ते चित्र मी म्हणेन लाईव्ह वरती दिसणं योग्य नाहीये. त्यामुळे नियमांचं पालन करा. उल्लंघन करू नका अशी विनंती आहे. टीमची धावसंख्या 8 धावा धाव फलकावरती जिकडे 1 गड्याचा मोबदला आहे. राहुल शेलकेला नवीन फलंदाज म्हणून ॲज अ बॅट्समन इथे प्राचारण केलं जातंय. पहिल्या फलीमध्ये अमर हिलाल 8 धावा खर्च करत पहिल्या गड्याला बाद करण्यामध्ये अखेरकार त्याला यश आलंय आणि 5व्या बॉलवरती ही सफलता उसटणे या संघानं प्राप्त केली आहे. पुढचा बॉल असेल खेळाडू तयार. यावेळचा बॉल फटका छान खेळलाय. गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट. अतुल शेठ, बाळाराम पाटील, बादल टिटवी ग्रुप स्टँड मध्ये चेंडू सीमारेषा पार. शेवट गो
केलं जाईल. याच खरं तर डॉमिनेशन प्रक्रियेला सादर करण्यासाठी आपण मैदानामध्ये पाहतो. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये P1च्या षटकामध्ये आपण पाहिलं की मैदानामध्ये फलंदाजी करताना 12 वरती थांबवलं. असं म्हणतात की जो पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायला शिकला ते डॉमिनेशन करू शकतात. क्या बात आहे, आघात चांगला आहे बॅटच्या मधोमध, सुपर स्ट्रोक लॉंग लेगच्या दिशेनं विशाल शेळकेच्या बॅट मधून हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. क्या बात आहे, विशाल आहे तोपर्यंत धावा बनण्याची आस असेल, आकांक्षा असेल, अपेक्षा असेल. क्या बात आहे, पुन्हा एकदा पेटून उठलाय यावेळच्या बॉलवरती देखील आघात आणि चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. आयवा झेलसाठी देखील आपल्याला पारितोषिक पाहायला मिळतं. अनेक साऱ्या नवनवीन पारितोषिकांसह ही स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला उतरलेली आहे. अर्थातच आयवा झेलसाठी आपल्याला आयोजक वर्गाच्या माध्यमातून इथे आपल्याला टी शर्ट पाहायला मिळतोय. जो प्रेक्षक जो आपण पाहतोय झेल घेणार आहे त्याच्यासाठी पारितोषिक आहे. आणि खास करून या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे, आपला फक्त आपण व्यासपीठ पाहिला तर उर्वरित जो सर्व काही मटेरियल आहे, एक लाईव्ह आणि स्टेज, मग बाकी सर्व मटेरियल आपल्याला आयोजक वर्गाचं पाहायला मिळत आहे. मच्छिंद्र पाटील हे नाव आपल्या सर्वांना माहिती आहे. मग अनेक स्पर्धांमध्ये त्यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन देखील राहतं. फटका छान खेळलाय, गॅप मधून काढायचा प्रयत्न, फिल्डर आहे त्यांना चकवत बॉल लॉंग स्टॉपच्या, माफ करा, स्ट्रेट हिटच्या रिजन मध्ये सुपर फटका गॅप मधून काढलाय, जणू काही सुईमधून धागा ओवावा या पद्धतीनं हा फटका विशाल शेळकेने खेळला. धावा येतात 4. मध्ये अगदी आपण पाहतो सर्जनच्या सफाईनं आता मात्र तो गोलंदाजांची पिसं उपटताना पाहायला मिळतोय. अजून एक ठोकलाय. 1 more 6 added in collection, 6 more runs. बैठक स्ट्रोक फलंदाज आहे विशाल शेळके. आणि विशाल शेळके म्हटला तर मग पालीची धगधगती तोफ. मैदानामध्ये ज्या वेळेला हा खेळाडू फलंदाजी करतो ना त्यावेळेला अगदी तो ज्या पद्धतीने अटॅक करतो की अगदी पूर्णपणे डॉमिनेट करतो, खास करून गोलंदाजांना. आणि तेच अक्षरशः घडताना पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. स्टँड मध्ये आपण पाहतो खेळाडू आता मात्र चिंताजनक वातावरण जे होतं ते दूर झालं विकेट पडल्यानंतरचं, कारण त्यांना माहिती आहे अजून बारक्यासारखा एक महत्तम खेळाडू त्यांच्याकडे शेष आहे. आणि त्यामध्ये मग पूर्णपणे कल्पेश देखील प्रतिका या सर्व फलंदाजांच्या आपल्या खरं तर खेळामध्ये आता इथे उपस्थिती आहे. आणि खास करून एक विकेट गेल्यानंतर संघ सावरलाय, संघाचा चांगला कमबॅक झालाय. या पुढील जो सामना आहे पहा, दुसरा सामना आहे तो ओम नर्मदेश्वर किरवली आणि जय हनुमान खरवली या 2 संघांदरम्यान असणार आहे. त्यामुळं दोन्ही टीम्सला आम्ही इथे इन्व्हाइट करतो की आपण टॉस साठी देखील रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. धावा चोरत असताना छोटी विकेट आहे, सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. साई चषकाचा आपण कटआउट एका साईडला पाहतो तर एका साईडला आपल्याला विकेट पाहायला मिळत आहे. 36 झालेत, 1 गड्याचा मोबदला. अजय अजयला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. बॅटकटचा इशारा होता पंचांचा. अगदी अजय भंडारे आता यावेळेला गोलंदाजीसाठी. यावेळेचा बॉल छान फटका, स्कूप ट्राय केलाय, लेग ग्लास खेळलेत आणि अजून एक चांगला फटका यावेळेला देखील येतोय चौकार.
झाले एक गडाचा मोबदला. सुरुवात चांगली, 2 ओव्हर मध्ये 20 च्या सरासरीनं धावगती राखली गेलेली आहे. राहुल शेळके 1 मध्ये 4, 8 मध्ये 30 विशाल. हे 2 फलंदाज मैदानामध्ये, दोन्ही तितक्याच ताकदीचे फलंदाज. चांगला कॅलिबर दोघांचा देखील, खास करून गोलंदाजी आणि फलंदाजी तेवढीच चांगली. आणि चांगले अष्टपैलू खेळाडू या संघाचे ओळखले जातात ते. त्यांच्यावरती सर्वांचं लक्ष. परी 11 लेट रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे संघ मैदानाच्या आतमध्ये. विरोधामध्ये स्वर्गीय महेश पाटील बापदेव पाली हा संघ. आणि दोघांमध्ये द्वंद्वी बॅटल, द्वंद्व युद्ध. 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. तसं म्हटलं तर अनेक वेळा एकमेकांच्या विरोधात खेळलेत. कित्येक वेळा एकमेकांना 4 मुंड्या चित्त केलंय. कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारली, खडे चारलेत, पाणी पाजलंय, आसमान दाखवलंय, मातीत लोळवलंय. आज त्यांची पुन्हा एकदा एकमेकांची गाठ पडली आहे. ठका ठका. आणि नैमित्त आहे परी 11 साई स्पोर्ट ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित कुमारी साई मच्छिंद्र पाटीलच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली साई चषकाची स्पर्धा. दर्जेदारी स्पर्धा. टीमची धावसंख्या एकूण 41 धावा धावफलकावरती, जिकडे 1 गड्याचा मोबदला आहे. लॉस ऑफ 1 विकेट 41 रन. आपण टीमच्या टोटल कार्डवरती पाहतोय. प्रोजेक्टेड स्कोर देखील आता मात्र भला मोठा आव्हान दाखवतोय. 88 पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर मग 18.92च्या सरासरीनं मैदानामध्ये आपल्याला फलंदाजी जरूर पाहायला मिळते. 41 आहेत, 1 गड्याचा मोबदला. विशाल ऑन स्ट्राइक आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. लेफ्ट हँडेड ते बॅट्समन आहेत. राहुल आणि विशाल हे 2 फलंदाज. उज्ज्वल ढोपरीला प्राचारण केलं जाते षटक क्रमांक 3 साठी. कसा खेळ होईल हे पाहणं महत्वाचं. 8 मध्ये 30 धावा विशाल कडून, 2 मध्ये 5 धावा राहुलचं कॉन्ट्रीब्युशन. दोघांच्या माध्यमातून चांगली भागीदारी दाखवली जाते. खास करून विशालची जी फलंदाजी आहे ती कौतुकास्पद. सुंदर फलंदाजी त्यांची. A1 कट्टा ग्रुप तोंडरे स्टँड. त्याच्यानंतर साईडला आपण पाहतो या पनवेल महानगरपालिका नगरसेविका स्टँड. एका बाजूला बादल टिटवी ग्रुप स्टँड, एका बाजूला माजी सरपंच स्टँड. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न हुकलाय, कारण त्यानं पाहिलं की चेंडू आवाक्याच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा आहे. अतिरिक्त 1 धाव मिळते टीमला. एका धाव्यानं धावफलक पुढे. टीमची धावसंख्या 1 न वाढली असता 41 या आकड्यावरती संघ. 41 वरून 42 वरती मजल आहे. अर्थातच पहिला चेंडू आपण पाहिला, अगदी चांगला चेंडू झाला, परंतु त्यानंतरचा बॉल मात्र वाईड आलाय. 42 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न फसलाय. आणि इथे मात्र आता एकाला माघारी परतावं लागतंय. पंचांचा सिग्नल येतोय. सल्ला मसलाद आपण पाहतो इकडे पंच करतायत. 2 पंच आपण पाहतोय सल्ला मसलाद करताना आपल्याला पाहायला मिळतात. पंचांशी कुठल्या प्रकारचा वाद घालू नये. अंपायर डिसिजन इज द फायनल डिसिजन. त्यामुळे त्या न्यायदेवता आहेत, त्यांच्या निर्णयाचा तुम्हाला स्वीकार करायचा आहे. टीव्ही अंपायरकडे मागणी केली या निर्णयासाठी. आपण टेक्निकल टीम मध्ये जातोय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आमचे स्वतः आयोजक वर्ग आहेत. येस नॉट आउट आहेत. 42 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल. अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न आहे. पहा तिकडे फिल्डर आहेत. क्लोज डेंजर एंडकडे, परंतु सुखरूप पोहोचलेत. धाव पूर्ण केली जात आहे.
टीमची धावसंख्या 42 या आकड्यावरती 42 रन आपण पाहिलं होतं. तिथून एक धावेनं आता वाढ होते. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 31 वरती विशाल शेळके खेळतोय. 10 मध्ये 31चं योगदान, तर 2 मध्ये 5 राहुल शेळके याला आता स्ट्राईक इथून मात्र रोटेट करण्यात आलेल्या. चला सरवली संघ आणि किरवली संघ, ओम नर्मदेश्वर किरवली आणि जय हनुमान सरवली, दोन्ही टीम्सला मी ते विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं मॅन्डेटरी आहे, याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या आणि ते रिपोर्टिंग करायचे अशी विनंती आहे तुम्हाला. यावेळचा बॉल फटका खेळलाय गॅप मधून, स्ट्रोक एक्झिक्यूट, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि येतोय हा दर्जेदार चौकार. च्या आकड्यावरती संघ आहे. एक गड्याचा मोबदला आपण पाहिलेला 47 लॉस ऑफ 1 विकेट. मैदानाच्या आतमध्ये 17.62च्या सरासरीने चाललेत. चांगला फटका, हाल्फ हेलिकॉप्टर, गोफणी सारखी बॅट फिरवली आहे, बॉल निघून जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. अजून एक संघर्षाचा शंखनाद फोडणारा राहुल आता 50 धावा कंप्लीट झाल्यात ना, एकूण 53 धावा धावफलकावरती आपल्याला संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळतात. राहुल शेळके 4 मध्ये 15चं योगदान, 10 मध्ये 31 विशाल शेळके, 2 शेळके बंधू मैदानाच्या आतमध्ये. उज्ज्वल वरती आक्रमण, शेवटचा बॉल सावध पवित्रा दाखवायचा होता, प्रयत्न फसलाय. कॉटन बॉलची नामी संधी चालून आली आणि लगेच तिचा फायदा उचललाय. तिकडे बाद झालेत फलंदाज. दुसरा धक्का टीम स्वर्गीय महेश पाटील 11 बापदेव पालीला. परिसरामधील एक दिग्गज पुरस्कर्ते म्हणून ज्यांची गणना आहे, सुनील फडके साहेब डोंगराच्या पाड्यांना विनंती आहे की आपण देखील यायचं मंचावरती. आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील स्वागत आहे. मॅच कडे आपण वळत आहोत. अगदी आपण जर अहवाल पाहिला तर विशाल 31 वरती नाबाद खेळतोय आणि विशाल आपण जर पाहिला अडचणीमध्ये सापडला होता. तिसऱ्या पंचांच्या योग्य नियमानं त्यांना वाचवलं. यस, फिनिश ना, यस, हा ओव्हर कंप्लीट आहे, षटक संपलेला आहे. उज्ज्वलचं हे षटक 13 आल्या षटकामधून एक गड्याचा मोबदला मोजावा लागलाय. तिकडे 53 धावा धावफलकावरती, जिकडे 2 गड्यांचा मोबदला आहे. पहिल्या इनिंगचा खेळ, फर्स्ट इनिंग, फर्स्ट सेशन, पूर्वार्ध खेळाचा आणि पूर्वार्धाचा आपण इथे आनंद घेत आहोत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सुपर 10 साठी आपण 2 संघ आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय करणार आहोत. डे नाईटची स्पर्धा. लास्ट टायमिंग आपण पाहतो, काल 11:30 ला आपण सामने संपताना पाहिले. आपण इथे पाहू शकतो हाप्या फॅब्रिकेशनचे आमचे सर्व आणि नियमितपणे पाली संघाला ज्यांनी पुरस्कृत केलेले ते जगदीशदादा शेळके यांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव झालाय. आणि त्यासोबत आपण जर विचार केला, मैदानाच्या आतमध्ये आपल्याला संघ जरूर पाहायला मिळेल. एका बाजूनं परी 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय स्वर्गीय महेश पाटील अँड आई 11 पाली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेला आपण पाहतो की कैलास डुकरे एखाद्या संघाला पुरस्कृत करतात, त्यावेळेला आई 11 या नावानं ते संघांना पुरस्कृत करत असतात. अगदी आला असेल तर आपण देखील यायचं.
They belong from always my village, so that's why I would like to invite you. Please come on the stage. Super फटका, terrific स्टोट. फलंदाज वेगळ्याच लय मध्ये विशाल शेळके आक्रमण चढवलाय. मिड विकेटच्या बाहेर हा बॉल 6 रनसाठी सिक्सर. संघांना ते पुरस्कृत करत असतात. चिंचवली संघावरती देखील त्यांचा चांगला वरद असताय आणि आज त्यांची इथं आपण आगमन पाहतोय. ओव्हर द विकेट ना चेंडू, वेगवान बॉल, गुडलाईन स्पॉटला आपटीबार चेंडू. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणला गेलेला आहे. माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुडलाईन. आणि गुडलाईनचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉलला चांगलं इलिगेशन. बॉलमध्ये आपण पाहिलं उचल होती, बॉलमध्ये वेग होता आणि धावा येताना पाहायला मिळाल्या. 59 झाले धाव फलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती सुरू आहे. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर मग 59 धावा जमा केल्यात. सरासरी आपण पाहतोय की 17.70 पुढचा बॉल आहे. ओव्हर द विकेट ना गोलंदाज. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, चांगला टायमिंग झालाय. फिल्डर आहेत डोक्यावरून बाउंड्री लाईन. रनचे छोटे आहे आणि इकडे मात्र अजून एक लॉंग लेगच्या दिशेमध्ये षटकार. सुपर फटकेबाजी, क्या बात आहे. ऑन स्क्रीन आपल्याला मान्यवर पाहायला मिळतील. एका बाजूनं भानुदास शेठ पाटील सरांना आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण त्यांच्यासोबत आज चर्चा सुरू आहे ती म्हणजेच सुनील शेठ फडके यांना आपण पाहतो ऑन स्क्रीन. आणि अगदी ही क्वालिटी मेंटेन ठेवली आहे. खास करून मग आपले एकविरा लाईव्ह इव्हेंटचे सर्व संदेश शेळके. एका बाजूला आपण स्टँड पाहू शकतो. ते स्टँडमध्ये खेळाडूंचा देखील इथे अहवाल आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. कॅमेरा क्वालिटी जर आपण पाहिली तर मग त्यांच्यासारखं टेक्निकल माइंडनं काम करणारं तरी मी म्हणेन सध्याच्या घडीला आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात. चांगला फटका, लिडिंग एज आणि बॉल तितकाच छान फटका. 4 धावा देऊन जातोय टीम पालीला. अजून एक चौकार. फलंदाजी आक्रमक विशाल शेळके. सुपर 47 धावा धाव फलकावरती. आपण एका खेळाडूच्या खरं तर कार्ड मध्ये धावा पाहतोय. टीमचा टोटल कार्ड झालेला आहे तो म्हणजेच टोटल धावा झाल्यात 69. 69 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 गड्यांचा आहे मोबदला. विशाल शेळके अर्धशतकाच्या अगदी उंबरठ्यावरती उभा. अर्धशतक, क्या बात आहे. 15 बॉल मध्ये अगदी आपण पाहतोय 53 धावांची एक नाबाद पारी सध्याच्या घडीला आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. फलंदाज आहे तो म्हणजेच विशाल शेळके. अनालिसिस आपण जर पाहिलं तर 353च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय. एकदा बॅट दाखवायचे, सेलिब्रेशन आपण पाहतोय. शांत खेळाडू आहे खास करून. यस, क्या बात आहे. हौसला मजबूत आहे, लढाईमध्ये दम आहे आणि दमदार हा खेळाडू आहे विशाल शेळके. लढाई आपण पाहतो, लढतो मैदानामध्ये. झुंज दिली आहे यावेळेला उसटण्यासारखा एका मातबगर संघाला. वाईटचा इशारा तिकडे पंचांचा. अतिरिक्त 1 धाव टीमला. एका धावेनं धाव फलक पुढे 76 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 76 रन्स आपण धाव फलकावरती पाहतो. स्पर्धेमधील उच्चांक गाठलाय. अजूनही मी म्हणेन एका षटकाचं येणं बाकी आहे. काल आपण 71चा हाय स्कोर पाहिला होता स्पर्धेमध्ये. आज मात्र वेगळ्याच लयमध्ये आपल्याला पाली संघ पाहायला मिळतोय. सरोजनच्या सफाईनं हा खेळाडू मात्र गोलंदाजांची पिसं उपटत आहे. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये. ग्लासटेक या खरं तर कंपनीचे आमचे एमडी आहेत आदरणीय नरेंद्र राजपूत यांना मी विनंती करेन की आपण यायचं आहे मंचावरती. नरेंद्र राजपूत साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. या वेलकम ऑन द स्टेज. व्यासपीठ आपला आहे. आपल्या वाट इथे पाहिली जाते. गॅप मधून आहे, गॅप मधून आहे. हाही चांगला स्ट्रोक येतोय. अजून एक चौकार.
मग आमच्या आयोजन मंडळीमधून आमचे सौरभ पाटील दादा आणि राहुल पाटील दादा यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन की आपली जागा इतरत्र नसून आपली जागा या मंचावरती आहे, आमच्या मनामध्ये आहे, आमच्या आयोजकांच्या मनामध्ये आहे. आपण यायचं मंचावरती आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. 80 धावा धावफलकावरती 4 ओव्हरमध्ये 20च्या सरासरीनं. इथे आपण पाहतोय फलंदाज ओ द विकेटनं यावेळेला षटक क्रमांक लास्ट, परंतु समोर मोठा ब्लास्ट आहे. बारक्या शेळके आल्या आल्या तिखटतेवर ओपनिंग पाहायला मिळते मोठ्या फटक्यासह आणि हा दमदार स्ट्रोक 4 धावा बॉलवरती. हा फलंदाज आहे. आक्रमकता आपण विशालची पाहिली आतापर्यंत 10%च आपण बारक्या शेळके पाहिलाय. पा अजून एक वन मोर सलगचा दुसरा चौकार बारक्या शेळके. केलंय मीडियम पेसनं बॉलला आपण पाहतो खोळा टाकायचा प्रयत्न झालाय आणि धावा मात्र थांबवण्याचा प्रयत्न जरूर आहे. इथे आपण पाहतो एक आपल्याला जरूर आता इथे आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाला. गरज होती या खरं तर बॉलची. रख हौसला तू बंदे वक्त तेरा आएगा, खुद को तू कर ले काबिल खुदा मिल जाएगा, खामोशी में हिम्मत भर के रख खुशी के आगे, खुद को तू काबिल बना ले, पाणी में आग लगा दे. आता कमबॅक महत्वाचा आहे टीम उसाटण्यासाठी. तो कमबॅक येणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं. माइंडसेट आपण जर पाहिला तर कमबॅकची भूमिका आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि धनंजय हिलाल हा जर खेळाडू म्हटला तर मग त्याच्याकडे बॅकअपचा प्लॅन अवेलेबल असतो आणि असा हा खेळाडू आहे टीमचा. टीमची धावसंख्या 91 धावा, तिकडे 2 गड्यांचा मोबदला आहे. 19.50च्या सरासरीने चाललेत. इथे आपण पाहतोय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. विशाल शेळके मैदानाच्या आतमध्ये आक्रमक आपण पाहत होतो. बारक्या देखील आता मैदानामध्ये आला आणि तसं त्यानं लगेच अटॅक चढवले. पा शेवटचा एक बॉल बारक्या विशालनं जे अर्धशतक ठोकलंय त्याच्यासाठी दाद मिळते. त्यांचे पुरस्कर्ते भानुदास शेठ पाटील यांच्याकडून आपण पाहतो त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलाय. पडद्याआडची भूमिका आहे. अनेक आपण प्रेक्षकांना पाहतो ही भूमिका साकारत असताना बारक्या आक्रमक बनलाय. शेवट गोड लॉंग हिट सुपर हिट. शंभर धावांचं टार्गेट आहे. हायेस्ट स्कोर आपण पाहिलाय मॅच मध्ये. स्पर्धेमधील नाही मी म्हणेन या सीझन मधला हायेस्ट स्कोर असलेला. तर आम्ही सरवलीचे आमचे मान्यवर सागरबाई यांना विनंती करतो की आपण देखील यायचं मंचावरती. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉस बॉक्स मध्ये आपला टॉस बॉक्स
इथे आपण ज्या फॉर्मॅलिटीज आहेत ते कंप्लीट करण्यासाठी आपला संघनायक पाठवा अशी देखील विनंती आहे। पुढील जो सामना आहे तो ओम नर्मदेश्वर किरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच जनमान सरवली। तर आपण यापुढील सन्मान करणार आहोत MIDC येस प्रॅक्टिस सेशनसाठी चेंडू नाहीये याची आपण नोंद घ्या कारण इथे टाइमाची पाबंदी आहे। तर पुढील सन्मान आहे आमच्या सन्मानमूर्ती आहेत MIDC परिसरातील एक दिग्गज पुरस्कर्ते सुनील दादा फडके डोंगराचा पाडा यांचा आपण इथे सन्मान करूया। तर आपण इथे सन्मानित करत आहोत सुनील शेठ फडके साहेबांना। त्यांचा सन्मान इथे केला जाईल आमचे अतिथीगण विकास शेठ आपण पाहतो यांच्या वतीने हा सन्मान आपण पाहतो चिरनेरचे मान्यवर आणि यस आपण पाहतो या आपल्या स्पर्धेचे आयोजक जे आहेत मच्छिंद्र पाटील त्यांच्या खरं तर आज आपण पाहतोय अगदी तेवढे जवळचे नातलग आहेत अर्थातच सासरे बुवा आहेत आणि त्यांच्या वतीनं आता मात्र मानपान दिला जातोय खास करून मान्यवरांना आणि हा सन्मान केला जातोय या MIDC परिसरामधील एक दिग्गज पुरस्कर्ते म्हणून ज्यांची वर्णी लागली जाते ते आमचे अतिथीगण आदरणीय वंदनीय सुनील शेठ फडके साहेब यांचा हा सन्मान मंचावरती पाहायला मिळतोय। 30 मध्ये 100चं टार्गेट आहे। 30 मध्ये 100 तुम्हाला बनवायच्यात। आक्रमकता सुरुवातीपासूनच दाखवणं उसटणे संघासाठी महत्वाचं। दरम्यानचा हा सामना आपण पाहतो एका बाजूला स्वर्गीय महेश पाटील 11 बापदेव पाली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच परी 11 I11 माफ करा। तर बापदेव पाली आणि बापदेव पालीच्या विरोधामध्ये आपण पाहतोय उसटणे हा सामना स्वर्गीय महेश पाटील 11 अर्थातच I11 बापदेव पाली आणि विरोधामध्ये आहेत परी 11 रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे। टॉस जिंकत फिल्डिंग स्वीकारली होती। हा निर्णय कदाचित चुकला होता की काय आता अशी देखील भाकीत इथे गिरवली जात आहेत। निर्णय चुकला की मग सर्व काही चुकतं। सुरुवातीचं जे षटक आहे बघा मी आधी चर्चा केली होती की ज्या वेळेला तुम्ही पॉवर प्ले कॅपिटलाइज करता त्यावेळेला तुम्ही डॉमिनेट करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आपोआप प्राप्त होते आणि तुम्ही ठेवता ती अक्षरशः तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये। चला स्पीड अप करायचंय। पहिलं षटक राहुल शेळके माफ करा परेशला यावेळेला प्रसारण केले। परेश म्हटला राहुल म्हटला त्यानंतर कल्पेश आणि बारक्या त्यानंतर आपण पाहिलं तर मग रोहित असेल विशाल असेल याशी विध्वंसक फलंदाज खास करून अष्टपैलू ऑलराऊंडर या संघामध्ये आपण पाहतोय हे आपल्याला फर्स्ट ऑर्डर मध्ये पाहायला मिळतात। मिडल ऑर्डर मध्ये आपण जर विचार केला हनुमान सारखा मातबगर खेळाडू रोहित पाटील अशी खरं तर या संघाची आपण पाहतोय जी आपल्याला गुंतवणूक पाहायला मिळते। संघ खूप छान उभारलेला आहे पाली संघानं। पहिला बॉल असेल 100चं टार्गेट पहिला चेंडू गुड लाईन स्पॉटला टेक ऑफ घेत बॉल अगदी अजयच्या नाकाजवळ होऊन हा बॉल मात्र परिभ्रमण झालाय। परफ्यूम डिलिव्हरी स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणला गेलाय आणि पूर्णपणे आपण पाहतोय कॉन्सन्ट्रेशन यावेळेला गोलंदाजानं गुड लाईनच्याच खरं तर बॉल वरती केलाय। टार्गेट मोठा अटॅक दाखवायचा त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमणाची भूमिका साकार करायचा प्रयत्न आहे एका बाजूनं त्याच खरं तर गोष्टीला कुठेतरी आळा घालायचा प्रयत्न आहे। बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता पहा तिकडे पंच वळालेत व्हाईट बॉलचा इशारा। दोन धावा फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात जिकडे 2 रन्स आपण धावा फलकावरती पाहतोय। परेशला प्रसारण केले गोलंदाजीसाठी। परेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर गोलंदाजीसाठी पाहायला मिळतो आणि पूर्णपणे त्यानं मात्र या मॅच मध्ये जान झोकण्यासाठी सुरुवात केलेली आहे। दमदार दमछाक आक्रमण करायचं या उद्देशाने आहेत परी 11 लेट रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे हा संघ। यावेळचा बॉल चांगला चेंडू आहे फलंदाजाला डॉमिनेट केलं जात आहे। चांगले आपल्याला आपण इथून पाहू शकतो संघाची भूमिका आपल्याला जरूर पाहायला मिळते। दोन ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात। धावा बनवायच्या आहेत टार्गेट मोठा फलंदाज ताकदवर जरूर आहेत परंतु ताकद दाखवावी लागेल तुम्हाला। पा हा फटका छान खेळलाय
अगदी बॉलला हेरलंय आणि गॅप मधून मदनजी मते यांच्या कटआउटच्या अलीकडच्या बाजूनं बॉल सीमारेषा बाहेर. जय भंडारी आणि धनंजय हिलाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा 2 गड्यांचा मोबदला. यावेळचा बॉल फटका छान खेळलाय, जबरदस्त स्ट्रोक मिड विकेटच्या रिजन मधून धनंजय हिलाल यांच्या बॅट मधून हा येतोय A1 क्वालिटीचा आणि संघर्षाचा शंखनाद फोडणारा षटकार. द्यायचा आहे त्यांना माहिती आहे की आघात करायचे, त्यांना माहिती आहे की या मॅच मध्ये 100 धावा चेस करायच्या आहेत. मग आपल्याला सुरुवातीपासूनच आक्रमण करणं महत्वाचं आहे. 20 ची सरासरी आहे, किमान 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. मग या उद्देशाने ते आहेत. 2 आलेत, 12 झाले धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकामधून. पुढचा बॉल टाकण्यासाठी परेश तयार असेल. परेश वरती आक्रमण चढवलं जात आहे. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा अखेल टेनिस क्रिकेट त्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावला. अर्थातच तो हा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना क्रिकेटचा हा रंगारंगी सोहळा. यावेळचा बॉल अगदी यॉर्कर लेंथवरती आपण पाहतोय. बॉलला ट्रॅव्हल केलंय, इतक्या चांगल्या पद्धतीचा हा स्ट्रोक. तिकडे थोडा चढ आहे, बॉल बाउंड्री लाईन भेदणं थोडं कठीण असणार आहे. 2 धावा घेतल्या जात आहेत. हाल्फ हेलिकॉप्टर गोपनीसारखी बॅट फिरवली होती स्ट्रोक खेळण्यासाठी. डिफेन्सिव्ह क्रिकेट नाहीये, त्यांना माहिती आहे वाचून खेळणं आपल्यासाठी आता बनलेलं नाहीये. आता आक्रमकता आणि फक्त आक्रमकता आपल्याला या मॅच मधून वाचवेल आणि त्याच गोष्टीवरती इथे फोकस केलं जात आहे. 14 झाले धावफलकावरती. शेवटचा एक बॉल सरासरी 20 ची ठेवायची असेल तर किमान या बॉलवरती मोठा फटका येणं महत्वाचं. पुढचा बॉल आहे, कट केला हलक्यात समंजसपणा. थर्डमॅनच्या रिझन मध्ये मारायचा प्रयत्न होता. 1 धाव मिळेल तिथे. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी आलेत, फंबल झाले रोहित. बॉलला कलेक्ट काहीशे करू शकले नाहीये. धावा घेत असताना 2 आले असता एकूण 16 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय बिनागाड्याच्या मोबदल्यामध्ये. परी 11 उसटणे हा संघ मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी त्यांची. इथं करण्यासाठी संघनायक पाठवायचा. मॅच कडे आपण फोकस करतो. 16 धावा झाले धावफलकावरती बिनागड्याचा मोबदला. रिक्वायरमेंट वाढत चाललाय. 21 ची सरासरी आली. आता बॅकफुटला खेळलेत, फटका छान आहे. आखूड टप्प्याचा बॉल, बॉलला भेदला, हॅमर केलाय अजय भंडारीनं आणि बॉल येतोय सिक्सर साठी. 6 रन्स. कॅच साठी इथे आपण आयोजक वर्गाकडून टी शर्ट पाहतोय. चला पटकन या टॉस साठी. भिवंडी मधून सरवली हा संघ आमच्यापर्यंत पोहोचलाय. आपण टॉस कडे वळणार आहोत. किरवली संघाचे कॅप्टन आलेत. आता सरवलीच्या कॅप्टनला मी इथे इन्व्हाइट करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊयात. यस, 2 टीमच्या दरम्यान हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण वळतोय टॉस कडे. 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, जिकडे बिना गड्याचा मोबदला कल्पेश आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा झाले धाव फलकावरती. आई 11 आपण पालिया संघाला पाहतो मैदानाच्या आतमध्ये.
भानुदास शेठ पाटील आणि कैलास डुकरे यांनी खरं तर आज संघ पुरस्कृत केलेला मॅच कडे आपण पाहतो बघा कहाणी में ट्विस्ट पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त एवढ्या सहजासहजी सगळं काही होणार नाहीये बॉल गॅप मधून खेळाडूला चकवत कद्दू कटेगा तो सब में पटेगा ज्या गोष्टी तुमच्या बाजूने घडल्यात त्या आमच्या बाजूने घडतील आणि अक्षरशः त्या घडतायत मैदानाच्या आतमध्ये देने वाला जब भी देता है तो देता है छप्पर फाड़ के मौका सबको बराबरी का मिळता आणि अगदी आपण तेच पाहतोय आता या बॉल वरती आलाय चौकाराने धाव फलक पुढे जाईल टीमची धावसंख्या एकूण धावा 26 च्या आकड्यावरती लीडिंग एज आहे अँड इट्स सेकंड स्लिप मध्ये होते खेळाडू झेल टिपलाय तिकडे फलंदाज बाद भावेश होते आणि एक अचूक झेल टिपला असता हा धक्का दिला जाईल या वेळेला टीम उसटणेला वरती पाहायला मिळतात कहाणी में ट्विस्ट एक गड्याचा मोबदला खास करून मैदानाच्या आतमध्ये टीमची आपण जर धावसंख्या पाहिली अनिकेत ढोपरी नवीन फलंदाज मैदानामध्ये आक्रमकतेने फलंदाजी करणं महत्वाचं जबाबदारीचं ओझं आहे ते ओझं वाहावं लागेल 26 झालेत एक गड्याचा मोबदला 100चं टार्गेट आहे त्या टार्गेटला भेदायचं आहे चेस करायचं आहे पहिलाच बॉल आक्रमण ऑफ साइडच्या दिशेमध्ये ऑन द राइज होऊन खेळलेला फटका 6 धावा देऊन जातोय षटकार एकावरती एक वरचढ आहेत मैदानामध्ये वन्स अगेन अनिकेत ढोपरी म्हटला तर मग हा फलंदाज याला एक टॅगलाईन आहे आमच्याकडे आणि अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय लढाई जारी आहे सामना भारी आहे पगडा जरूर भारी पालीचा आहे परंतु समोर फलंदाज देखील तेवढाच तगडा आहे हाल्फ हेलिकॉप्टर गोपनी सारखी बॅट फिरवली बॅटच्या मधोमध बॉलला घेतलं देखील आणि 2 बॉल मध्ये 2 ठोकलेत 32 झालेत धाव फलकावरती इथे आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल होता बॉलला नक्कीच फाईन क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न होता प्रयत्न अगदी फसला त्यांचा आणि आपण जर पाहिलं तर मग या बॉलवरती आपल्याला जरूर एक डॉट बॉल पाहायला मिळाला कल्पेश शेळके षटक क्रमांक 2 हाताळत होता आणि या बॉल वरती आपण जर पाहिलं तर मग निर्धाव बॉल आलाय षटक संपलाय जाऊयात आपण टॉस केला जाईल 2 संघांच्या दरम्यान एका बाजूने आपण जय हनुमान सरवली आणि दुसऱ्या बाजूने ओम नर्मदेश्वर किरवली या संघाला पाहतोय संदीपजी पाटील साहेब यांच्या वतीने आपण टॉस करत आहोत टॉस केला जाईल एका बाजूला टेल एका बाजूला हेड असेल टॉस मध्ये आपण बोलतोय किरवली आणि सरवली 2 ताकदवर संघांमध्ये मॅच आहे हॅवी टू गो जातोय टॉस कडे टॉस केला जातोय 2 ताकदवर संघांमध्ये हेड इज अ कॉल अँड इट्स टेल टॉस जिंकलेला आहे किरवली फक्त निर्णय आपल्या क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीचं आमंत्रण आहे जय हनुमान सरवलीला मॅच मध्ये जाणं इम्पॉर्टंट आहे बाईट या गोष्टी आपण आता मात्र उशिरा नक्कीच आल्यामुळे त्या घडून आणू शकत नाहीये एकूण धावा झाले तर 38 2 षटकांच्या खेळामध्ये या धावा आपण पाहिल्या आजच्या दिवसातील जो लॉट्स आहे स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल जनमान बेतवडे बी या संघाच्या विरोधामध्ये खेळणार आहे आणि त्यांच्याच नंतर पुढचा जो सामना आहे तो आपण एसीसी रोहिंजन आणि त्यांच्या विरोधामध्ये आरोही 11 तुरमाळे यांच्यामध्ये आपण मॅच पाहणार आहोत अशा प्रकारचा शेड्यूल आहे 18 बॉल मध्ये 62 पाहिजेत पहिलाच बॉल यॉर्कर लेंथ न सुरुवात आजचा हा दिवस विशाल शेळकेचा आहे आणि अगदी विशाल शेळकेची आपण अर्धशतकीय खेळी पाहिली त्यानंतर आता आपण मैदानाच्या आतमध्ये विशाल शेळकेची आक्रमक गोलंदाजी बघतोय 38 धावा झाले धाव फलकावरती यॉर्कर लेंथचा बॉल पाहायला मिळाला
फुलरलेनचा बॉल ऑन साइडच्या दिशेमध्ये खेळलेत. अनिकेतला स्ट्रायकर एंड वरती आणायचं आहे या उद्देशाने ते आहेत. धाव जरूर मिळते. एक या धावेनं धावफलक 39 या आकडेवारी वरती जाऊन पोहोचलाय. उच्चांकी धावा बनतायत या खरं तर स्पर्धेमध्ये. धावफलकावरती 39 पाहायला मिळाल्यात. 22.88 इथून आपण पाहतोय या करंटली रन रेट जो आपण विचार केला 16.71 चा. रिक्वायर रन रेट वाढत चाललाय, दबाव वाढत चाललाय. अनिकेत वरती सर्वांचं लक्ष. एक रन तिकडे कंप्लीट केली जात आहे. दुसऱ्या धावेसाठी येण्याचा निर्णय आहे की नाही हे पाहणं महत्वाचं. स्ट्रायकर एंड कडून नकार आहे. एक धाव येते. जेवढे डॉट बॉल येतील ना तसा प्रेशर बनत जाईल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर जरूर टाकेल. टीमची जी धावसंख्या आपण पाहतोय तर टीम जाऊन पोहोचलेली ती म्हणजेच 40 या आकड्यावरती 40 रन्स आपण धावफलकावरती आपण पाहतोय. अनोही 11 तुर्माले आपण हा संघ देखील पाहणार आहोत आजच्या खरं तर दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. विशाल शेळके कमबॅकिंग षटक. 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा. अद्भुत कामगिरी. मॅच मध्ये एंटर होण्यासाठी या षटकाची गरज होती आणि ते षटक आता दिलं जात आहे खेळाडूच्या माध्यमातून. उंच उडालाय बॉल, लाफ्ट केले बॉलला, जास्त उंची आहे. बारक्या शेळके सेफ हँड टीमचे. चांगला झेल आणि अजून एक धक्का दिला जाईल टीमला. .69 आता मात्र इथून आपण पाहतोय पर ओव्हरचा रन रेट आलाय. आता इथून तुम्हाला खेळायचं म्हटलं तर मग मी म्हणेन आक्रमण तुम्हाला वाचवतील. फुल टॉस बॉल आहे. फिल्डर आहे तिकडे. फिल्डिंग पाहायला मिळेल चांगली. खूप छान प्रोटेक्शन तिकडे देत असताना आपण पाहिलं खेळाडूला. धावा येताना आपण पाहू शकतो. टीम जाऊन पोहोचलेली आहे. एक या धावेनं नाहीये, धाव नाहीये. यस 40 धावा. आपण 2 गड्यांचा मोबदला पाहिला. 3 षटकांचा हा खेळ आपण पाहिलेला आहे. परी 11 ओके द्यायचं द्या. हाय वेल थोडं स्पीडअप करा. पुढचा सामना आहे इनॅक्शन मध्ये लगेच आपण तयार राहायचं अशी देखील विनंती आहे. दरम्यानचा सामना आपण ओम नर्मदेश्वर माफ करा पुढचा जो सामना आहे तो ओम नर्मदेश्वर किरवली आणि जनमन सरवली या 2 संघामध्ये असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या संघनायकांनाही विनंती आहे की आपण इनॅक्शन मध्ये येण्यासाठी ऍक्शन दाखवण्यासाठी आपण तयार राहायचं. शेवटची 2 षटकेत म्हणजे 12 बॉल मध्ये तुम्हाला 60 धावा बनवायच्या आहेत. 30 ची सरासरी आली. प्रत्येक षटकामागेही सरासरी. सामना हातातून निसटत चाललाय आणि या सामन्यावरती शिक्कामोर्तब करायच्या शोधामध्ये. गोलंदाज तयार होईल. पुढचा बॉल मीन्स त्याचा पहिला बॉल आहे. राहुल शेगे. चांगला चेंडू आहे, दमदार चेंडू आहे. अगदी बॉलवरती आपण जर विचार केला तर निर्धाव बॉल टाकण्यामध्ये यश. सुरुवात चांगली राहुल शेळकेची. 40 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये.
टार्गेट 100चं असताना आता मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती आणलंय ते म्हणजेच उसटण्या संघाला. चांगला चेंडू, वेगवान चेंडू. आज चेंडू नाही तर जलते निखारे फेकतोय गोलंदाज फलंदाजांवरती. आणि खास करून आपण जर गोलंदाजचा विचार केला राहुल शेखेचा तर हा गोलंदाज तेवढाच ताकदवर गोलंदाज आहे टीमचा. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो राहुल आणि परेश, बबली आणि लबली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला खेळलाय, बंदुकीतून गोळी, सुसाट वेग, बॉल सीमारेषा बाहेर. अनिकेत ढोपरीच्या बॅट मधून चौकार. फटकेबाजी छान आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जाऊन खेळले होते तिकडे. अगदी टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर संघ आपल्याला पाहायला मिळेल यावेळेला एकूण 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 44 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट आहेत. षटक क्रमांक 4 सुरू. 3 चेंडू आतापर्यंत चांगले फेकलेत गोलंदाज राहुल शेखेनं. 4 धावा खर्च केले, त्यामध्ये 2 डॉट बॉल पाहिले, 1 बॉलवरती आपण चौकार पाहिला. ओहो क्या बात आहे. गुडलँड स्पॉटला टेक ऑफ घेत बॉल. दमदार कामगिरी. 44 या आकड्यावरती संघ. 2 गड्यांचा मोबदला. सत्यवान अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 8 मध्ये 17 अनिकेतनं दिल्यात. सत्यवान नॉन स्ट्रायकर एंडवरतीच आहेत. इथे पहा अंपायर फिंगर गोज ऑन अप, मधोमधी सापडलाय अगदी विकेट रायटिंग. आणि त्यानंतर अंपायर पाहिला, मिडल स्टंपला होतोय, बाद दिलं जाईल फलंदाजाला. आणि हा धक्का आहे LBWच्या स्वरूपात. फलंदाज अनिकेत ढोपरी बाद. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा 1 बॉल 4थ्या षटकामधून. क्या बात आहे. भन्नाट वेग, ऍक्सलरेशन भरपूर, खांद्यातील वेग, फोरआर्म्स मधील ताकद इथे पूर्णपणे पणाला लावली आहे गोलंदाजानं. आणि या बॉलवरती आपण जर विचार केला, शोल्डर एक्सटेंड करत असताना पॉवर जनरेट केली गोलंदाजीमध्ये. अगदी एक वेगवान बॉल टाकला असता. आपण पाहिलं की यावेळेला 4 षटकांचा खेळ संपत आहे. एकूण 44 धावा धावफलकावरती, जिकडे 3 गड्यांचा मोबदला आपल्याला पाहायला मिळाला. लॉस ऑफ 3 विकेट. लेट महेश स्पोर्ट आपण पाहतो या टीम उसटणीला, उसटणीच्या विरोधामध्ये पाली संघाला पाहतो आपण. यस, भानुदास शेठ कचरू पाटील साहेबांना मी ते विनंती करतो की आपण यायचं मंचावरती. तोंडरे गावचे आमचे मान्यवर आहेत, भानुदास पाटील साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. मैदानाच्या आतमधील हाल, सामन्यावरती पूर्णपणे पकड. 56 धावांची गरज आहे एका षटकामध्ये. प्रतीक शेख अंतिम षटक. यावेळचा बॉल लाईन विस्कलीत आहेत, पंच हेरतायत आणि आपण पाहिलं की इशारा आलाय आणि व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त 1 या धावेनं धावफलकाला आकार मिळतोय. 45 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 11.275 धावा झालेत. चांगली धावगती जरूर उभारली, परंतु मी म्हणेन ज्या उद्देशाने चालायचं होतं ते मात्र सिद्ध करू शकले नाही. 6 बॉल आणि आता इथून आपण जर विचार केला तर भरपूर धावा त्यांना बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा वाईट बॉल आपण तिकडे पाहतोय. प्रतीक शेळके शेवटचं षटक टाकण्यासाठी या खेळाडूला प्राचारण केलेला. जितेश आणि सत्यवान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. प्रतीकचं आपण गोलंदाजीमध्ये विश्लेषण पाहिलं तर आतापर्यंत आपण त्याच्या ओव्हर्समधून धावा जरूर पाहिल्या तर वाईटच्या स्वरूपात आल्यात. पुन्हा एकदा वाईट, सलगचा 3रा वाईट आहे. 1 धावेनं धावफलक वाढत आहे. 47 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय.
शेवटचं षटक बाकी आहे. क्रिकेटमध्ये काही घडतं, शेवटच्या मोमेंट पासून आपण क्रिकेटचा नेम बांधू शकत नाही आहोत. असा क्रिकेटचा खेळ आहे. या वेळेला अजून एक वाईड बॉल. संघ अडचणीमध्ये, प्रतीक शेळके अडचणीमध्ये. ही अस्मिता नाहीये प्रतीकची, ही मानसिकता नाहीये त्याची. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्याला इथे आगमन पाहायला मिळणार आहे. कैलासजी पाटील आणि छोटू जाधव हे त्यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करीत आहोत. सलग 5 वाईड बॉल खेळाडूकडून आपण पाहिलेत. 53 हव्या होत्या खास करून. किरवलीचे आमचे अतिथीगण प्रशांत पाटील यांना विनंती आहे की आपण देखील याच मंचावरती. किरवलीचे मान्यवर आहेत, आपण या. वेलकम ऑन द स्टेज, आपलं स्वागत आहे. यावेळचा बॉल अजून एक वाईड बॉल. 6 वाईड बॉल पाहिलेत आपण. रोहित पाटील माफ करा, इथे आपण पाहतोय प्रतीक शेळके. 6 बॉल मध्ये आपण विचार केला षटक झाला असतं, परंतु 6 वाईड बॉल आहेत. असे रेकॉर्ड आपण पाहिलेत, मच्छिंद्र सरांनी पाहिलेत. परंतु हा रेकॉर्ड एक वेगळा इम्पॅक्ट करून जातो. माझ्या मी म्हणेन समालोचनचा आणि क्रिकेटच्या करिअर मधला हा पहिलाच लगातारचा 6 बॉलचा, 1 बॉल 6 म्हणजे षटकार आला असं पकडूया बिना मेहनतीनं. रिचीच्या विरोधामध्ये हा कारनामा झाला होता. 1 बॉल मध्ये 6 धावा हव्या होत्या आणि 6 वाईड पडले होते. 6 गावचे खेळाडू होते, त्यामुळं ही अशी रेकॉर्ड्स आहेत पहा, ते बनतात. यावेळेला फटका फसलाय. जेलची चान्स स्वतः रिप्लेस गोलंदाज रोहित पाटील, त्यांना आपण पाहतो इथे गोलंदाजी करताना. टीमची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 51 धावा. 50 रन्स कंप्लीट झाल्या टीमच्या. लढाई मैदानामध्ये चांगली देतात. भलेही सामना हातातून गमावला असेल, परंतु निम्म जे पल्ला आहे, मोठं टार्गेट असताना देखील पाल केले. या वेळेला खेळाडू आहेत आणि हा बॉल त्यांना चकवत जाईल. बाउंड्री येते. बऱ्याच कालावधीनंतर आलेला हा मोठा फटका टीम उसटण्यासाठी. टीम जाऊन पोचले ती म्हणजेच 55 या धावांवरती. 55 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट आहेत, म्हणजे 3 गड्यांचा मोबदला. यावेळेला देखील चांगला स्ट्रोक, परंतु यावेळेला फिल्डर अडवतील, कारण फिल्डिंग प्रोटेक्शन आपण तिथं पाहतोय चांगलं विशालच्या माध्यमातून. छान आपण फिल्डिंग पाहिली. एकूण धाव फलकावरती आपल्याला 56 बघायला मिळत आहेत. 56 रन्स आपण धाव फलकावरती पाहिलेले आहेत. बॅटच्या मधोमध सुपर फटका, अप्रतिम स्ट्रोक. लॉंग ऑन मध्ये ऑन द राईज होऊन खेळलेला स्ट्रोक. लॉफ्टेड ड्राइव्ह ऑन साइडला हा येतोय. तेवढाच धमाकेदार स्ट्रोक. चेंडू येतोय षटकार. बासष्ट धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 3 विकेट. फटका छान खेळलाय, तेवढाच चांगला फटका, परंतु विशाल आडवे गेलेत पा. चांगला झेल पाहायला मिळतो. अजून एक धक्का दिला जाईल यावेळेला आणि होतोय फलंदाज बाद.
500 रुपयाचं कॅश प्राईज जमा झालंय आणि समालोचन डेपसाठी देखील आपण पाहतो या 500 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. मान्यवरांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. भानुदास पाटील साहेबांचं आम्ही ते नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतोय. एकूण आपण धावा पाहिल्या होत्या 99, 100चा पाठलाग होता. 62 वरती आपण पाहिलं 5 गड्यांचा मोबदला, 5 षटकामध्ये खेळ संपला. डाव संपल्यानंतर आपण पाहतोय हा सामना जिंकलाय लेट महेश फोट I11 जय बापदेव पाली या संघानं आणि त्यांना पहिला विजय अगदी पहिल्या फेरीमधून मिळतंय. वेल प्लेड, अभिनंदन. भावेश खूप हॅपी आहे. भावेशच्या चेहऱ्यावरती आपल्याला गोड स्माइल, विशालच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल पाहायला मिळते. आणि हा पहिला विजय, ज्या वेळेला पहिला विजय मिळतो ना पहा, एखाद्या खरं तर आपण 2 रेस बिटवीन 2 आपण नंदीमध्ये रेस पाहिली आणि ती नंदींची रेस असल्यानंतर आपण पाहतो की ज्या वेळेला एखाद्या जाकीचा जो आपण छकडा पाहतो तो ज्या वेळेला पहिली उडी घेतो त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य लगेच पाहायला मिळतं. का? त्यांना माहिती आहे वेल बिगन इज अ हाफ डन. चांगला जर सुरुवात झाली तर तुमचा विजय तिथं निश्चित होतो अर्धा. आणि हे केलंय अक्षरशः आता पाली संघानं. वेल बिगन अँड हाफ डन आता इथेच निश्चित झालाय. म्हणजे पुढील फेरीमध्ये आता ते दाखल होतील. मॅन ऑफ द मॅच आपण विशाललाच इन्व्हाइट करणार आहोत कारण तेवढी चांगली बहारदार खेळी देखील केली. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजेत विशालसाठी. अर्धशतकीय खेळी त्यानं केलेल्या. क्या बात आहे, अप्रतिम. पाली संघाचा ट्रम्प कार्ड छोटा तीर घाव करतोय गंभीर. 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. भानुदास पाटील यांच्या माध्यमातून या खेळाडूसाठी हे इथे प्राइस आलेलं आहे. आपण त्यांच्याकडे बोलूयात. तर मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया. तर खेळाडू आहे विशाल आणि विशालला इथे आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी आपल्या सोबत आहेत. विशालला पहिला विजय मिळतोय या स्पर्धेमध्ये खेळताय. एकंदरीत काय म्हणशील? आणि मायक्रोफोन वरती कमी बोलतात परंतु खास करून फलंदाजी आणि गोलंदाजी मधून ऍक्शन पाहायला मिळते. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच हे नामांकन दिलं जातं या विशालला. वेल प्लेड, अभिनंदन. क्या बात आहे, चांगलं.